ठाण्यातील रेमंड संकुलातही घुमणार ढाक्कुम-ढुक्कुमचा सूर. युवा स्टार प्रतिष्ठानचे आयोजन, 10 थरांसाठी 11 लाखाचे बक्षीस, अंध गोविंदा पथकांचाही सहभाग. गोविंदाची पंढरी मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातील रेमंड रहिवासी संकुलातही यंदा प्रथमच ढाक्कुम-ढुक्कुमचा सूर घुमणार आहे. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आंबरे, 10X हॅबिटॅट खेड तालुका रहिवासी संघ आणि प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सव भरवण्यात येणार आहे. 10 थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखाचे तर रेमंड संकुलात सर्वप्रथम 9 थर रचणाऱ्या ठाणे शहरातील पथकाला 3 लाख रुपयांचे बक्षीस दिलं जाणार आहे. या उत्सवाचे अंध मुलांकडून रचली जाणारी 5 थरांची सलामी हे वैशिष्ट्य असेल, तर 7 थर रचणाऱ्या महिला पथकाला 1,11,111 रुपयांचे बक्षीस दिलं जाईल. युवा स्टार प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम आंबरे यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. रेमंड रहिवासी संकुलात मोठ्या संख्येने नागरिक राहण्यासाठी आले आहेत. या भागातील नागरिकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक आदी विविध उपक्रम युवा स्टार प्रतिष्ठानतर्फे राबवण्यात येणार आहे. त्यानुसार यंदा प्रथमच दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात मुंबईतील नयन फाउंडेशनच्या 80 अंध गोविंदांकडून 5 थरांची सलामी दिली जाईल. त्याचबरोबर अभिनेत्री भाग्यश्री चिरमुले यांच्यासह विविध कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल. तर स्थानिक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, मुलांचा फॅशन शो आदी कार्यक्रमही आयोजित केले आहेत. मुंबई शहर, ठाणे आणि महिलांसाठी अशा 3 स्वतंत्र हंड्या बांधल्या जातील. या उत्सवात 10 थर रचणाऱ्या पथकाला 11 लाख रुपयांचे बक्षीस व चषक दिला जाईल, तर सर्वप्रथम 9 थर रचणाऱ्या ठाणे शहरातील पथकाला 3 लाख रुपयाचे बक्षीस व चषक दिला जाईल. त्यानंतर 9 थर रचणाऱ्या पथकाला 1 लाख रुपये दिले जातील. पुरुष गटातील 8 थरांसाठी 25,000 रुपये, 7 थरांसाठी 10,000, 6 थरांसाठी 6,000 आणि 5 थरांसाठी 3,000चे, महिला गटात 7 थरांसाठी 1,11,111 रुपये, 6 थरांसाठी 15,000 आणि 5 थरांसाठी 10,000 रुपये बक्षीस दिलं जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी मंत्री रामदास कदम, श्रीमती लताताई शिंदे, खासदार नरेश म्हस्के शिवसेना, महिला सेनेच्या विधानसभा प्रमुख परीक्षाताई सरनाईक, शिवसेना उपनेते निलेश सांबरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर उत्सवाला उपस्थित राहून गोविंद पथकाला प्रोत्साहन देणार आहेत. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष तुकाराम आंबरे यांच्याबरोबर पप्पू कदम, मंडळाचे खजिनदार परशुराम आंबरे, संतोष मोरे, परशुराम सावळे, राहुल सादरे, प्रताप सुर्वे, राजेंद्र कुंभारे, रुक्मिणी त्रिवेदी, सागर कड, निखिल केरकर, विजय नागावकर, अमरीश कल्लू, अरुण नायर, संजय सुर्वे, निलेश काकडे, मनीष कोलते, अभिजित साजेकर, महेश कायस्थ, स्वाती कदम आदी कार्य करत आहेत. आम्ही आयोजक आणि सेफ्टीसाठी पूर्ण सेफ्टी बेल्ट प्लस ट्रॉफिकसाठी आम्ही सगळे कंपनीकडून सगळे परमिशन घेऊन, रेमंड कंपनीकडून परमिशन घेऊन एक तिकडे पार्किंग एरियाचं नियोजन केलेलं आहे. हॉस्पिटल्स म्हणजे डॉक्टर्सची एक टीम तयार करून ठेवलेली आहे. ॲम्ब्युलन्स आहे, ॲम्ब्युलन्स आणि प्लस आम्ही इथेच आमची लोक जी 10Xची जी सर्व आहेत, हे कार्यकर्त्यांनी जे सगळेजण आमचे 10Xचे जे रहिवासी हे सगळेजण त्या तात्पर्याने सगळ्या गोष्टी लक्ष देऊन सगळ्या गोष्टीकडे नियोजनबद्ध आयोजन केलेलं आहे. आम्ही कमीत कमी आमच्याकडे 101 गोविंदा पथकांची नोंद झालेली आहे आणि प्रथम पारितोषिक 11 लाखचं 10 थरांसाठी ठेवलेलं आहे. 11 लाख आणि 10 थरांसाठी प्लस सन्मान चिन्ह असणार. 9 थराला 3 लाख, 10 थराला 11 लाख सन्मान चिन्ह, 9 थराला 3 लाख. जो प्रथम गोविंदा 9 थर लावेल इथे, तर प्रथम गोविंदा 9 थर लावणाऱ्या त्या 9 थराला लावणाऱ्याला गोविंदा पथकाला 3 लाख रुपये दिले जातील आणि सन्मान चिन्ह दिलं जाईल. आणि त्याच्यानंतर जे 9 थर लावतील त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले जातील. तसेच 8 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 25,000 रुपये और आणखी सन्मान चिन्ह दिले जाते. महिलांसाठी 7 थराला 1,111 रुपये प्लस सन्मान चिन्ह, 6 थराला 25,000 आणि 5 थराला 10,000 असे
प्लस सन्मान चिन्ह अशा महिलांसाठी रोख रक्कम दिली जाईल. या दहीकालाला आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसे लताताई शिंदे साहेब, वहिनी रामदासभाई कदम साहेब, तसेच आमचे म्हणजे कार्यसम्राट आमदार आणि धारावीचे पालकमंत्री आणि परिवहन मंत्री साहेब सरनाईक साहेब, म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतोय ते आमचे प्रताप सरनाईक साहेब, परिषद सरनाईक साहेब मॅडम, आणि आमचे निलेश सांबरे साहेब हे पण येतील, आणि आपले जिल्हा प्रमुख मस्के साहेब आणि राम रेपाळे हे पण येणार आहेत, आणि पूर्वेशभाई सरनाईक साहेब हे पण आमच्या हंडीसाठी 5 मिनिटं उपस्थिती दाखवून दर्शवणार आहेत. नाही, प्रत्येक गोविंदांनी इथे येऊन आपली उपस्थित म्हणजे बोलतात ना, आपला जो खेळ आहे आणि जे आपण थर लावणार आहेत ते थर लावून दाखवण्याचा प्रयत्न करून आमची जी इथली जी बक्षीस रक्कम आहे ती घेण्याचा प्रयत्न करावा, आणि सगळ्या गोविंदा पथकांनी इथे नवीन असल्या कारणाने इथे येण्याचा प्रयत्न करावा आणि यावाच.